हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे। सध्या आपण क्विक रिव्हिजन सीरीजच्या अंडर प्लांट फिजियोलॉजी चॅप्टर स्टडी करत आहोत। त्याच्यामध्ये आपला चॅप्टर सध्या सुरू आहे रेस्पिरेशन, आणि त्या रेस्पिरेशन मधले 2 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन आणि अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया स्टडी केला, सेकंड व्हिडिओमध्ये आपण ग्लायकोलायसिस स्टडी केला, आणि आता तिसरा जो व्हिडिओ असेल या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लिंक रिॲक्शन आणि क्रेब्स सायकल स्टडी करणार आहोत। आता फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे जे 2 चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरमध्ये थोड्याशा कॉम्प्लिकेटेड अशा सायकल्स आहेत ज्या तुम्हाला पेपरला 100% विचारतात। त्याच्यावरती एमसीक्यूला क्वेश्चन असणारच आहे, त्यात काही वाद नाहीये। मग तुम्हाला जर त्याच्या 100% क्वेश्चनचे मार्क्स हवे असतील तर आपण काय करूया, ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही चॅप्टरमध्ये ज्या सायकल कॉम्प्लिकेटेड आहेत त्याच्या थोड्याशा ट्रिक देण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। तर आजचे जे सायकल असेल त्याचं नाव आहे लिंक रिॲक्शन। आता लिंक रिॲक्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे, कारण बघा समजतंय का, या सायकलचा म्हणजे लिंक रिॲक्शनची सुरुवात ही ग्लायकोलायसिसचा शेवट आहे आणि लिंक रिॲक्शनचा शेवट ही क्रेब्स सायकलची सुरुवात आहे। होप सो मी काय बोलले हे तुम्हाला समजलेलं असेल। म्हणजे आपण पहिलं वाक्य काय सांगितलं की ग्लायकोलायसिसचा शेवट ही लिंक रिॲक्शनची सुरुवात आहे। म्हणजे ग्लायकोलायसिसचा शेवट कुठं झाला होता बघा, ग्लायकोलायसिस म्हणजे काय आठवतंय का, 6 कार्बन कंपाऊंड ऑफ ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू 3 कार्बन कंपाऊंड ऑफ पायरुव्हिक ॲसिड। म्हणजे या सायकलची सुरुवात कुठनं होतीये, 3 कार्बन कंपाऊंड ऑफ पायरुव्हिक ॲसिड, बरोबर। हा जो पायरुव्हिक ॲसिड आहे, हा पायरुव्हिक ॲसिड काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे, आणि कन्वर्ट होऊन याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे तर ॲसिटिलमध्ये होणार आहे, ठीक आहे। हा जो ॲसिटिल आहे या ॲसिटिलमध्ये इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲसिटायलेशन ऑफ पायरुवेट। मग आता ह्याला ॲसिटायलेशन असं का म्हटलेलं आहे, कारण पायरुव्हिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू ॲसिटिल। आता तिसरं नाव काय आहे याच्यामध्ये, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन। आता यातली सेकंड स्टेप पहिल्यांदा पाहूया। डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ CO2, म्हणजे याच्यातून एक कार्बन रिमूव्ह होतो, हे तर डन आहे, बरोबर। म्हणजे इथं जे 3 कार्बन आहेत हे काय होत आहेत, 3चे 2 होत आहेत। म्हणजे हा जो ॲसिटिल कोएन्झाइम आहे हा किती कार्बनचा असतो, 2 कार्बनचा असतो, आणि या 2 कार्बनच्या ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये एक कोएन्झाइम ए काय केला जातो, मिक्स केला जातो, आणि मिक्स झाल्यानंतर जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्याचं नाव काय असेल, ॲसिटिल कोएन्झाइम ए। म्हणजे तुम्हाला इथं काय सांगायचं आहे, 3 कार्बन कंपाऊंड ऑफ पायरुव्हिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू 2 कार्बन कंपाऊंड ऑफ कोएन्झाइम ॲसिटिल कोएन्झाइम ए। तर राहिले यातले एक स्टेप कुठली तर ऑक्सिडेटिव्ह, जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं। ऑक्सिडेशन म्हणजे काय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिहायड्रोजनेशन। म्हणजे याच्यातून म्हणजे पायरुव्हिक ॲसिडमधून सुद्धा एक H2 मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो, आणि तो एक्सेप्ट करायला बाहेर कोण असणार आहे, NAD असणार आहे, आणि NADचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, NADH2 मध्ये होणार आहे। म्हणजे असं होणार आहे, बरोबर। आता हे जे पायरुव्हिक ॲसिड असेल किंवा ॲसिटिल कोएन्झाइम आहे हे किती मॉलिक्यूलचे आहेत तर 2 मॉलिक्यूलचे आहेत। म्हणजे इथे किती NAD फॉर्म होणार आहेत, NADH2 फॉर्म होणार आहेत, तर 2 होणार आहेत, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, ही जे लिंक रिॲक्शन आहे ह्या लिंक रिॲक्शनची ऑर नावं का आहेत। त्यानंतर ही जी पूर्ण रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये 3 कार्बन कंपाऊंड ऑफ पायरुव्हिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू 2 कार्बन कंपाऊंड ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए, याच्यामध्ये यूज केला जाणारा एन्झाइम कुठला असेल तर एन्झाइम पायरुव्हिक डिहायड्रोजनेस, हे नाव तुम्हाला पाठ करायचे। आता राहिलं लास्ट पॉईंट ह्या लिंक रिॲक्शनमध्ये, तर CETला याच्यावर कुठला प्रश्न येऊ शकतो तर लिंक रिॲक्शनमधून 38 ATP मधली किती ATP तुम्हाला तिथं गेन झाली, तर ती कशी काढणार, आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं की एक NADH2 हा ॲट ए टाइम 3 ATP फॉर्म करू शकतो। म्हणजे इथं किती NADH2 फॉर्म झालेत, 2 NADH2 फॉर्म झालेत। म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे, 3 × 2 आन्सर काय येणार आहे, 6 ATP, ठीक आहे। म्हणजे इथं तुम्हाला आन्सर लक्षात काय ठेवायचं आहे की लिंक रिॲक्शनमधून किती ATP गेन झाली आहे तर 6 ATP। जसं ग्लायकोलायसिसमधून किती झाली होती 8 ATP, तसं लिंक रिॲक्शनमधून 6 ATP गेन झालेली आहे। हे जे हिंट वाईज पॉईंट आहे ते तुम्हाला पाठ करायचे आहेत, ठीक आहे। आता पुढच्या पॉईंटमध्ये पाहूया क्रेब्स सायकल। पाहूया ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये थर्ड स्टेप, तिचं नाव आहे क्रेब्स सायकल। आता तुम्ही बोर्डला ही सायकल पूर्णपणे डिटेल स्टडी केलेली आहे। प्लांट फिजियोलॉजीचे चॅप्टर जर पाहिले आपण, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन या दोन्ही चॅप्टरमध्ये सर्वात कॉम्प्लिकेटेड आणि सर्वात मोठी सायकल कुठली असेल तर क्रेब्स सायकल। पण आपण जो व्हिडिओ तयार करतोय हा व्हिडिओ शक्यतो आपल्या CETच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जेणेकरून ह्या पॉईंटवरती जर तुम्हाला CETला क्वेश्चन विचारला गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या क्वेश्चनचे पूर्ण आउट ऑफ मार्क मिळावेत, ह्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये छोटेसे हिंट देण्याचा प्रयत्न करूया। तर पाहूया ही सायकल कशी सोपी करून पाहता येईल। तर फर्स्ट तर ह्याचे ऑर नाव तुम्हाला माहीत आहे, जे तुम्हाला CETला मे बी विचारली जाऊ शकता। त्यातलं फर्स्ट नेम असेल क्रेब्स सायकल,
तर ह्या सायकलला क्रेब सायकल असं का म्हणतात, कारण ती डिस्कवर करणाऱ्या सायंटिस्टचं नाव आहे सर हान्स क्रेब. त्यानंतर सेकंड नाव असेल दीज आर ऑल्सो कॉल्ड एज अ सायट्रिक ॲसिड सायकल. सायट्रिक ॲसिड सायकल, ह्याला सायट्रिक ॲसिड सायकल असं का म्हणलेलं आहे, कारण ह्यातला फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो आहे जो सायट्रिक ॲसिड नावाने ओळखला जातो. सो दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ सायट्रिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड सायकल. त्यानंतर थर्ड नाव असेल ह्याला TCA सायकल. TCAचा फुल फॉर्म असेल ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. म्हणजे या सायकलमध्ये जेवढे काही कंपोनंट्स येतात ह्या प्रत्येक कंपोनंटला सर्वात शेवटी ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड हा ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे. आता त्यानंतर ही जी सायकल आहे ही सायकल पहिल्यांदा तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला ती लक्षात कशी ठेवता येईल. तर पहा, एक थोडंसं सोपं पद्धतीने सांगूया. आपण काय केलं आहे, पुस्तकानुसार ही सायकल काढलेली नाही आहे. पुस्तकामध्ये ती सायकल गोल अशी पूर्णपणे एक्सप्लेन केलेली आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. एक तर सर्वात महत्त्वाचं, वरच्या 2 स्टेप आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस, ज्याच्यातून 8 ATP मिळते आपल्याला. ती 38 ATP मधली आपण काढतोय, कारण आपण आता स्टडी करतोय जो ॲरोबिक रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला 38 ATP मिळते. तर 38 ATP मधली ग्लायकोलायसिसमधून 8 ATP कशी मिळाली ही आपण पाहिली. त्यानंतर सेकंड रिॲक्शन होती 6 ATP, जी आपण मगाशी पाहिली, जी लिंक रिॲक्शनमधून आपल्याला मिळालेली आहे. आता ह्याच्यामध्ये 38 ATP मधले 24 ATP आपली शिल्लक राहते. तर ती 24 ATP आपल्याला कुठून मिळणार आहे, तर क्रेब सायकलमधून मिळणार आहे. मग ती कशी मिळते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात कशी ठेवणार, तर ही जी पूर्ण सायकल आहे या सायकलमध्ये टोटल 10 कंपोनंट्स आहेत. हे तुम्हाला इथे दिसतच आहेत. आता हे 10 कंपोनंट्स लक्षात कसे ठेवायचे, तर या साईडचे जे 5 आहेत त्यातले पहिले जे 4 आहेत हे 6 कार्बनचे आहेत. त्यातला जो शेवटचा आहे तो 5 कार्बनचा आहे. म्हणजे या 6चं कन्वर्जन 5 मध्ये होताना इथं एक डिकार्बोक्सिलेशन झालं हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर हा जो 5 कार्बन कंपाऊंडवाला अल्फा कीटो ग्लुटारेट आहे हा पुन्हा ज्या वेळेला कन्वर्ट होतोय त्यावेळेला इकडचे जे 5च्या 5 कंपोनंट्स आहेत हे 5च्या 5 4 कार्बनचे आहेत. म्हणजे इथं अल्फा कीटो ग्लुटारेट ज्या वेळेला सक्सिनिल कोएन्झाइम A मध्ये कन्वर्ट होणार आहे त्यावेळेला तिथं सेकंड डिकार्बोक्सिलेशन झाले हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे 6चं 5 आणि 5चे 4, म्हणजे इथले इकडचे पूर्ण आहेत ते पूर्ण 4 कार्बन कंपाऊंडचे आहेत आणि इकडचे जे आहेत त्यातले पहिले 4 6चे आहेत आणि शेवटचा असेल तो 5वा 5 कार्बनचा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर ऑक्सिडेशनची स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर ती लक्षात कशी ठेवणार, पहा, ज्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा एक स्टेप लक्षात ठेवावं लागेल जिचं नाव आहे आयसोसायटेट इज कन्वर्टेड इनटू ऑक्झॅलोसक्सिनेट. ह्या 2 स्टेप, ही एक स्टेप तुम्हाला लक्षात ठेवली जिथं पहिल्यांदा ऑक्सिडेशन झालेलं आहे. पहा, ते ऑक्सिडेशन झाल्यानंतर अल्टरनेट ऑक्सिडेशन होत गेलेलं आहे. म्हणजे इथे आहे ऑक्झॅलोसक्सिनेट आणि अल्फा कीटो ग्लुटारेटमध्ये नाही आहे. त्यानंतर पुन्हा ऑक्सिडेशन आहे, इथं नाही आहे, पुन्हा इथे आहे, पुन्हा इथे नाही, इथे आहे. बरोबर. म्हणजे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑक्सिडेशन सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तिसरा पॉईंट तुम्ही लक्षात कसा ठेवू शकता, तर ह्या सायकलमध्ये 2 कोएन्झाइम Aच्या सायकल कंप्लीट झालेला आहे, ज्याचा तुम्हाला सीडीला प्रश्न येऊ शकतो. त्यातली पहिली सायकल कुठं झाली असेल तर ही फर्स्ट सायकल, ज्या वेळेला ॲसिटिल कोएन्झाइम A हा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेला तिथे कोएन्झाइम A रिमूव्ह होतो आणि पायरुव्हिक ॲसिडचं कन्वर्जन ज्यावेळेला ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये होतं त्यावेळेला तिथं कोएन्झाइम A काय होतं, ॲड होतो. म्हणजे ही एक पहिल्यांदा तिथं कोएन्झाइम Aची सायकल तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि दुसरी कुठं लक्षात ठेवायची तर इथे येईल ज्यावेळेला अल्फा कीटो ग्लुटारेट इज कन्वर्टेड इनटू सक्सिनिल कोएन्झाइम A त्यावेळेला एक कोएन्झाइम A ॲड होतो आणि सक्सिनिल कोएन्झाइम A इज कन्वर्टेड इनटू सक्सिनेट त्यावेळेला कोएन्झाइम A काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे ह्या 2 सायकल तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. आता पाहूया ही सायकल कशी कंप्लीट होते. सर्वात पहिल्यांदा ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुव्हिक ॲसिडमध्ये होतं हे आपण ग्लायकोलायसिसमध्ये स्टडी केलं. त्यानंतर पायरुव्हिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू सक्सिनिल कोएन्झाइम A हे लिंक रिॲक्शन थ्रू पाहिलं. त्यानंतर हा जो कोएन्झाइम ॲसिटिल कोएन्झाइम A आहे याच्यामध्ये एक वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो. वॉटर मॉलिक्यूल ॲड होणं दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रेशन. आणि वॉटर मॉलिक्यूल ॲड होताना तो रिॲक्ट होतो ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड बरोबर. ह्या दोघांची रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर या सायकलचा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड फॉर्म होतो ज्याचं नाव आहे सायट्रेट. आता ज्यामुळं ह्या सायकलला काय नाव दिलेलं आहे, सायट्रिक ॲसिड सायकल. आता हा जो सायट्रेट आहे हा बघा 6 कार्बनचा कसा झाला, तर ॲसिटिल कोएन्झाइम हा 2 कार्बन कंपाऊंडचा आहे आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हा किती 4 कार्बन कंपाऊंडचा आहे. म्हणजे हे 2 आणि हे 4 असे मिळून फर्स्ट स्टेबल कंपाऊंड हा 6 कार्बनचा तयार झालेला आहे. हा जो सायट्रेट आहे हा सायट्रेट पुढे जाऊन कन्वर्ट होतो सिस ॲकोनिटेडमध्ये. आता हा जो सिस ॲकोनिटेड आहे हा
आयसोसायट्रेटचा आयसोमर आहे. सो ॲक्च्युअली सायकल सायट्रेट इज कन्वर्टेड इंटू डायरेक्टली आयसोसायट्रेट, बट मध्ये काय होतं आयसोमरचा यूज केला जातो. मग ज्यावेळेला सायट्रेट इज कन्वर्टेड इंटू सी सायकोनिटेट त्यावेळी तिथं काय होतं एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो, दॅट इज कॉल्ड एज अ डिहायड्रेशन. ठीक आहे. आता हे करण्यासाठी काही एन्झाईम्स त्यांना हेल्प करतात. त्या एन्झाईमचे नाव आपण शेवटी पाहूया. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येणार आहे सी सायकोनिटेट इज कन्वर्टेड इंटू आयसोसायट्रेट, तिथं पुन्हा वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो, दॅट इज कॉल्ड एज अ हायड्रेशन. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं आयसोसायट्रेट जो 6 कार्बनचा आयसोसायट्रेट आहे याचं कन्वर्जन ऑक्झॅलोसक्सिनेटमध्ये होतं जो 6 कार्बनचा आहे. इथे फर्स्ट ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन दॅट इज अ डिहायड्रोजनेशन, म्हणजे एक H2 रिमूव्ह केला जातो आणि जो H2 रिमूव्ह होतो त्याला एक्सेप्ट करायला बाहेर इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्स असतात. त्याच्यामध्ये पहिला आहे NAD, म्हणजे 2 NAD ऑलरेडी प्रेझेंट असतो. तो 2 NAD काय करतो आयसोसायट्रेटमधला रिमूव्ह झालेला H2 एक्सेप्ट करतो. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं NADH2 मध्ये होतं. त्यानंतरचा हा जो 6 कार्बनचा ऑक्झॅलोसक्सिनेट आहे हा कन्वर्ट होतो अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये. आणि इथं लक्षात काय ठेवायचं आहे की हा 6 कार्बनचा ऑक्झॅलोसक्सिनेट आहे हा कन्वर्ट होतोय 5 कार्बनच्या अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये, म्हणजे इथे एक कार्बन रिमूव्ह होतो आणि कार्बन रिमूव्ह होणं दॅट इज अ डिकार्बॉक्सिलेशन. त्यानंतरचे नेक्स्ट स्टेप येणार आहे अल्फा कीटोग्लुटारेट जो 5 कार्बनचा आहे हा कन्वर्ट होतो 4 कार्बनच्या सक्सिनिल कोएन्झाईम ए मध्ये. आता हा ज्यावेळेला सक्सिनिल कोएन्झाईम ए मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेला एक कोएन्झाईम हे ॲड होतो, एक CO2 रिमूव्ह होतं, दॅट इज अ डिकार्बॉक्सिलेशन. म्हणजे बघा इथे एक स्टेप लिहिलेले आहे डिकार्बॉक्सिलेशन कंप्लीट होतं आणि प्लस इथं काय होतं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे अल्फा कीटोग्लुटारेटमधला सुद्धा एक H2 रिमूव्ह केला जातो आणि तो एक्सेप्ट करायला बाहेर NAD आहे. NADचं कन्वर्जन NADH2 मध्ये होतं. म्हणजे ही एक अशी रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनमध्ये ॲट ए टाइम 2 स्टेप कंप्लीट होतात, ज्या तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतात. सो तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. अल्फा कीटोग्लुटारेट इज कन्वर्टेड इंटू सक्सिनिल कोएन्झाईम ए बाय ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन, म्हणजे H2 पण रिमूव्ह झाला आहे आणि CO2 पण रिमूव्ह झाला आहे. त्यानंतरचे नेक्स्ट स्टेप काय येणार आहे इथं एक CO2 रिमूव्ह झाल्यामुळं हा जो 4 कार्बन कंपाऊंडचा सक्सिनिल कोएन्झाईम ए आहे हा कन्वर्ट होतो 4 कार्बन कंपाऊंडच्या सक्सिनेटमध्ये. इथे सुद्धा 2 स्टेप झाल्यात, पण ह्या 2 स्टेप वेगवेगळ्या आहे. त्यामध्ये फर्स्ट सांगितलेले आहे हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे एक H2 ॲड होणं आणि फॉस्फोरायलेशन म्हणजे काय तर एक ATP फॉर्म होणं, जिथं तो GTPला कन्वर्ट करतो. आता त्यानंतर ज्यावेळेला ह्याचं कन्वर्जन होतं आणखीन एक स्टेप मग अशी सांगितली त्याप्रमाणे कन्वर्जन होताना ह्याच्यामध्ये जो कोएन्झाईम ॲड झालेला आहे हा कोएन्झाईम काय होतो रिमूव्ह होतो. त्यानंतरचे नेक्स्ट स्टेप काय असेल बघा जो 4 कार्बनचा सक्सिनेट आहे हा कन्वर्ट होतो 4 कार्बनच्या फ्युमॅरेटमध्ये आणि इथं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशनला हेल्प करायला इथं असतो FADचा फुल फॉर्म माहिती आहे फ्लॅविनचा. ठीक आहे. फ्लॅविन ॲडेनिन फ्लॅविन हा तिथे यूज केला जातो आणि फ्लॅविनचं कन्वर्जन कशामध्ये होतं FADH2 मध्ये. आता त्यानंतर हा जो 4 कार्बन कंपाऊंडचा फ्युमॅरेट आहे ह्या फ्युमॅरेटचं कन्वर्जन होतं 4 कार्बन कंपाऊंडच्या मॅलेटमध्ये, जिथं परत एक H2O ॲड होतो, तिथं त्याला हायड्रेशन असं म्हणू शकतो आपण. आणि 4 कार्बन कंपाऊंडचा जो मॅलेट आहे हा लास्टली कन्वर्ट होतो 4 कार्बन कंपाऊंडच्या ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये, जिथं पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि तिथं हेल्प कोण करतो NAD हेल्प करतो. आता या पॉईंटमध्ये ही जी पूर्ण सायकल आणि सर्वात शेवटी जो OAA तयार होतो हा काय करतो पुढं सायकल कंटिन्यू करतो. ही झाली ही सायकल कशी कंप्लीट होते. त्यानंतर या पूर्ण सगळ्या स्टेपमध्ये काही एन्झाईम्स त्यांना हेल्प करतात, जे एन्झाईम तुम्हाला पाठ करायचे आहेत त्याच्या ट्रिक्स आपण नंतर देणार आहोत. आता तुम्हाला हे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स 1 बाय 1 पाठ करायचे आहे, ज्याचे आपण नावं सांगण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्या स्टेपमध्ये पहिला एन्झाईम येतो सायट्रेट सिंथेटेज, ज्यांची नावं पाठ आहेत त्यांनी रिमाइंड केलं तरी चालू शकेल. त्यानंतर दुसरा असेल ॲकोनिटेज, तो 2 स्टेपमध्ये यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट असेल आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेज. त्यानंतर असेल ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्सिलेज. त्यानंतर नेक्स्ट असेल अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजनेज. त्यानंतर नेक्स्ट असेल सक्सिनेट थिओकायनेज. त्यानंतर नेक्स्ट असेल सक्सिनेट डिहायड्रोजनेज. त्यानंतर असेल फ्युमॅरेट आणि लास्टला असेल मॅलेट डिहायड्रोजनेज. आता ह्या पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन असे आहेत की जे हमखास पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यातला पहिला क्वेश्चन असेल की ह्या पूर्ण सायकलमध्ये 5 कार्बन कंपाऊंडचा कुठला कंपोनंट आहे, तर त्याचा आन्सर असेल अल्फा कीटोग्लुटारेट हा एकटाच आहे याच्यामध्ये.
त्यानंतर नेक्स्ट स्टेप, ह्यातली कोणतीही स्टेप तुम्हाला पेपरला विचारली जाऊ शकते, याचं कन्वर्जन ह्याच्यामध्ये होताना मध्ये कुठली स्टेप होते, ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट, ही सायकल कंप्लीट होताना वॉटर मॉलिक्यूल किती वेळा आत ॲड म्हणजे किती वेळा ॲड झालेले आहेत आणि किती वेळा रिमूव्ह झाले, हा एक क्वेश्चन तुम्हाला पेपरला पडू शकतो. अदरवाईज दुसराही क्वेश्चन असा पडू शकतो की ही सायकल कंप्लीट होत असताना किती H2O मॉलिक्यूल ॲड झाले किंवा किती CO2 मॉलिक्यूल रिमूव्ह झाले, किंवा त्याच्या उलट असा क्वेश्चन येऊ शकतात किती H2O आणि किती CO2 मॉलिक्यूल्स रिमूव्ह झाले, असा क्वेश्चन तुम्हाला पेपरला येऊ शकतो. तर तिथे एक लक्षात ठेवायचं आहे की किती H2O ॲड झाले, तर पहा इथे एक H2O ॲड झाला आहे, त्यानंतर इथे एक H2O ॲड झाला आहे आणि इथे एक H2O ॲड झाला आहे, प्लस इथे एक, म्हणजे 4 H2O ॲड झालेत आणि एक H2O रिमूव्ह झाला आहे, म्हणजे 4 H2O ॲड होऊन एक रिमूव्ह होऊ शकतो. तसं 2 CO2 रिमूव्ह झालेत, म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचे आहे, 4 H2O रिमूव्ह होऊ शकतात आणि 2 CO2 रिमूव्ह होऊ शकतात, ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट, तुम्हाला लास्ट पॉईंट ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे की आपण ही जी स्टेप स्टडी करतो, ही स्टेप कशामध्ये स्टडी करतोय, तर ॲरोबिक रेस्पिरेशनमधली जी तिसरी स्टेप आहे, ज्या स्टेपमध्ये 38 ATP मधली 24 ATP तुम्हाला इथून गेन करायची. आता ती गेन करण्यासाठी आपण मागच्या लेक्चरला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की एक NADH2 ॲट ए टाईम 3 ATP फॉर्म करतो, एक FADH2 ॲट ए टाईम 2 ATP फॉर्म करतो आणि एक GTP जो रिप्लेस करून तिथं 1 ATP फॉर्म करू शकतो. मग याला जर तुम्ही फॉलो केलात तर बघा इथे NADH2 किती फॉर्म झालेले आहेत, तर इथे 2 3 4 देन 5 6 असे 6 NADH2 फॉर्म झालेत आणि असे 6 NADH2 ॲट ए टाईम म्हणजे यातला एक NADH2 3 ATP फॉर्म करू शकतो, म्हणजे इथं काय आन्सर येणार आहे 18 ATP, ठीक आहे. हा झाला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट काय येणार आहे, FADH2, एक FADH2 ॲट ए टाईम 2 ATP फॉर्म करू शकतो. असे किती FADH2 फॉर्म झाले, तर 2 FADH2, सो 2 × 2 = 4 ATP, ठीक आहे. आणि सर्वात लास्ट पॉईंट काय येणार आहे, तर किती ATP फॉर्म झाले, जिथे GTP ते रिप्लेस करतात, तर इथं 2 ATP फॉर्म झाले आहेत, कारण हे जे सगळे कंपोनंट्स आहेत हे 2 मॉलिक्यूलचे आहेत, म्हणून आपण काय केले पुढे 2 2 लावून त्याला इंटू करत चाललो आहे. म्हणजे इथं काय येणार आहे 2 × 1 = 2 ATP. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांना म्हणजे 18 4 + 2 ह्या सगळ्यांना जर एकत्र केलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे 24 ATP, जे तुम्हाला CETला विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, तर ॲरोबिक रेस्पिरेशनमधून जे 38 ATP मिळते ती 38 ATP कशी डिवाइड झालेली आहे, तर ग्लायकोलायसिसमधून 8 ATP, लिंक रिॲक्शनमधून 6 ATP आणि क्रेब सायकलमधून 24 ATP, असे टोटल 38 ATP आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशनपासून मिळते. तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचा आहे. जेवढे तुम्हाला ही रिॲक्शन किंवा ही सायकल पाठ करायची असेल तर तुम्हाला जेवढी सायकल न पाहता काढता येईल तेवढे काढण्याचा प्रयत्न करा आणि रिवाइंड करण्याचा प्रयत्न करा. जर ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला काही क्युरीज असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.